धीरज परदेशी मृत्यू प्रकरण, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आमदार संग्राम जगतापांच्या आरोपांनी खळबळ। हिंदुत्ववादी कार्यकर्ते धीरज परदेशी यांची जिहादी लोकांनी हत्या केल्यानंतर पोलिसांकडे तपास वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न होतोय। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। याशिवाय मुख्य आरोपी पोलिसांना सापडत नसून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिप्परसे आरोपींना अभय देत आहेत। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन या दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ करून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुंबई इथं पत्रकार परिषदेत केली। या घटनेसंदर्भात कागदपत्र तयार होण्याआधीपासूनच चांगला सरकारी वकील पाहिजे, ही घटना वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करणार आहोत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत, आमच्या मागण्या मांडणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला, त्यांच्या भावना जाणून घेतल्या, असं संग्राम जगताप म्हणाले। त्याच्यानंतर कालपासून वेगवेगळ्या घटना घडत आहेत। आंदोलन अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा भूमिका बदलण्याचं काम केलं, म्हणून आज आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली, असं जगताप म्हणाले। आमची जी मागणी होती, त्यांची जी अनधिकृत घरं आहेत त्यांना शासनानं नोटीस लावली, पण त्यांनी हायकोर्टात जाऊन स्टे मिळवला। यामागचं जे मास्टर माइंड आहेत ते वेगळे आहेत। पोलीस कानाडोळा करत आहेत, दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। धीरज परदेशी यांच्या पत्नीला शासनाच्या माध्यमातून नोकरी मिळाली पाहिजे। आमच्या हिंदुत्ववादी संघटनांकडून मदत दिली जाईल, पण सन्मानजनक नोकरी मिळाली पाहिजे, अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।